माझ्या झोपडीचा प्रवास सांगितला. माझं 10 पत्राचे शेळ आज पण आहे गावामध्ये, बोललेलं नाही मित्रांनो. मी शेतीचं काम आज पण करतो. माझे वडील, माझे काका ज्या वेळेस मी दारिद्र्याच्या परिस्थितीमध्ये होतो आणि या ठिकाणी पर्यंत आलो असेल मित्रांनो, तर मी कुठलीही गोष्ट आणि तिने जर केली असेल, काही कोणाचं नुकसान करून जर केली असेल, सगळ्यांचा मित्र परिवार असतात. तुम्ही विचारा, जर मला मातीचा पाय बघून सुद्धा डाग असेल मित्रांनो, आमच्या अंगावर साप चालले. काय चालले? साप. आम्ही ज्यावेळेस आमचा झोपडीत राहायचो, माझ्या अंगावर साप चालले. जास्त दिवसाची गोष्ट नाही आहे, जास्त 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट. गावाच्या शेवटच्या दिशेला आमचं घर. पण दारिद्र्य जो भोगतो ना बाबा, त्याला दारिद्र्याची किंमत माहिती असते. जो सोन्याच्या चंपा घेऊन जन्माला येतो, त्याला दारिद्र्याची किंमत कधी कळत नाही मित्रांनो. आज मी माझ्या वडिलांनी, माझ्या आईने मला हेच सांगितलंय,